और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कोसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत नेतिवली परिसरात एक इसम पिस्टल घेऊन फिरत असल्याची बातमी पोलीस पथकास मिळाली होती। त्याचप्रमाणे कोसेवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नेतिवली कल्याणपूर्व परिसरात मंगळवारी रात्री 11 वाजता सापळा रचून जुने धान्य गोडाऊन जवळून आरोपी करण जितू निषाद याला ताब्यात घेतलं। त्याच्या अंगझडतीमध्ये एक स्टीलचे 25,000 रुपये किमतीचे पिस्टल जप्त करण्यात आलाय। या आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव हे करत आहेत। आरोपीचं नाव करण जितू निषाद, वय 21 वर्ष, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व येथे राहणारा आहे। ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोसेवाडी पोलीस ठाणे हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोसेवाडी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सहपोलीस निरीक्षक संदीप भालेराव, पोलीस हवालदार विशाल वाघ, गोरखनाथ घुगे, सचिन आव्हाड, दत्तू जाधव, दिलीप कोती यांनी केली आहे। कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण पूर्वमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरव यांना माहिती मिळाली होती की एक इसम संशयितरित्या नेतोली भागामध्ये अवैध शस्त्रासह मिळून फिरत आहे। त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे API भालेराव यांना त्या कामासाठी नेमलेले होते आणि त्यांची टीम त्या भागामध्ये परिसरात गस्त करीत असताना एक इसम त्यांना ज्या वरदान मिळालेलं होतं त्या वरदानाचा संशयितरित्या मिळून आला। त्याची त्वरित अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल मिळून आलेले होते। ती ताब्यात घेतलेला आहे। त्या माणसाला ताब्यात घेऊन त्याच्यावर रितसर कारवाई केली, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचे नाव आहे करण जितू निषाद। हा जुएनाइल असताना पण याच्यावर गुन्हे दाखल आहेत। पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे। त्याचे रितसर त्याला आज मान्य न्यायालयात हजर करीत आहे। ते पिस्तूल त्याने कुठून आणलेलं आणि कशासाठी आणलेलं, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा देखील वापर करणार होते असं संशय पोलीस व्यक्त करतात। या आरोपीला आम्ही रात्रीच ताब्यात घेतलेलं आहे। त्या अनुषंगाने तपास चालू आहे। त्याची पोलीस कस्टडी रिमांडची मागणी केलेली आहे आणि हे पिस्टल त्यांनी कुठून आणले, कशासाठी आणले याबाबत अधिक तपास कोळशेवाडी पोलीस स्टेशन करीत आहे। यापूर्वी त्यावर काय गुन्हे दाखल आहेत? यापूर्वीचे त्याचं पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड आहे, त्याची पडताळणी चालू आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।